मित्रांनो नमस्कार. तर मला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. त्याचे प्रमुख टायटल, जरी 18 मिनिटाच्या भाषणामध्ये त्याच्यामध्ये मी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या हेडिंगमध्ये मी सांगतो आहे. पहिली गोष्ट आहे शैक्षणिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रातील शुद्धीकरण. दुसरी आहे आध्यात्मिक, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील शुद्धीकरण. तिसरी आहे राजनैतिक, राजकारण, राजकारणामध्ये शुद्धीकरणाशिवाय खऱ्या अर्थानं प्रजा शुद्धी होणार नाही, हे विचार आहे. आणि चौथं म्हणजे आर्थिक, धनसंपत्ती, ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. आर्थिक, ज्या माध्यमातून बिझनेस आणि अन्य गोष्टी केल्या जातात, ते हेडिंग आहे चौथी, आर्थिक क्षेत्र. ह्या 4ही क्षेत्रामध्ये जेव्हा शुद्धीकरण होईल आणि माणसाच्या भाव तिथे देव हे संता जीवाने आचारा वाचून पाहिलं का कोणी, हे गोष्ट कळेल, तर आमच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीला ताकद मिळेल, ज्याच्या भरोश्यावरती संपूर्ण ऑल इंडियामध्ये, कारण की शैक्षणिक क्षेत्र आहे, विद्यार्थी ताकद वापरणे. विद्यार्थी दशेमध्ये जरी इमानदारीने प्रामाणिक घडले, संयमी नाही मुलांमध्ये कुठे असते, नम्र नाही, विनयशीलता नाही, संयम नाही, चांगल्या गोष्टीचे वाचन नाही, कसं न कसं बोलणं. आणि म्हणून संत कबीराने म्हटलेलं आहे, सगळे अनर्थ घडविणारे आपला तोंड असते. शब्द संभाल कर बोलिये, शब्द के हाथ ना पाव, एक शब्द करे औषधी, दुजा करे ना घाव. आणि ते म्हटलेलं आहे. साधू संतांसाठी पण त्यांनी सांगितलेलं आहे, पोती पढी पढी जगमुहा पंडित भयाना कोई, ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होई. तर भाषण तुम्ही पहिलेच दिलेलं आहे. आता 4 गोष्टीची हेडिंग सांगायची होती, सांगितलेली आहे. ठीक आहे, चलो.